दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये नवा अँगल समोर आलेला आहे। मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचं नमूद केलंय। दिशा सालियनना आर्थिक बाबींमुळे अडचणीत आल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। त्याचबरोबर वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असाही उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये आहे। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं, त्यामुळे तणावातून तिने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर संभ्रम निर्माण करण्यासाठी या गोष्टी समोर आणल्या जात असल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी केला आहे। त्याच्यामध्ये पोलिसांनी आधीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि त्याच्यात असं आलं आहे, रोहन रायचं व्हर्जन म्हणजे तो आय विटनेस आहे आणि दिशाचा तो म्हणजे होणारा पती होता। तर त्याच्या स्टेटमेंटच्या आधारावर दिशाच्या वडिलाचे काहीतरी संबंध होते, त्याच्यामुळे ती जरा डिप्रेशनमध्ये गेली होती। म्हणजे तिनं त्यांना दिलेले पैसे त्यांनी कुठे दुसरीकडे देऊन टाकले, म्हणून ती परेशान होती आणि म्हणून त्याच्यातून तिने आत्महत्या केली। ते जे सांगतायत 2021चा तो क्लोजर रिपोर्ट, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, तो क्लोजर रिपोर्ट हा सरकारनं परत घेतला आहे, अमान्य केला आहे। याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील, ते कोर्टामध्ये ते सादर करतील। पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।